नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात सकाळपासूनच केली. घरातली कामं अजून काहीच झालेले नाही. रामसुद्धा झोपलेला आहे. तेच मी इथे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी बसले. कारण की सकाळपासून हा ब्लाऊज घेण्याचं एकच कारण होतं की एकदम निसरडा कपडा आणि शिवायला इतका खूप जास्त त्रास झाला आणि त्यावरती स्टोनसुद्धा बरंच होतं. जरदोसी वर्क होतं, पण ते फेविक्रिलच्या मदतीने चिकटवलेलं होतं. त्यामुळे काही ठिकाणी रिमूव्ह करा, त्यानंतर बसवा, असा बराच वेळ गेला माझा. आणि त्यानंतर कपडा निसरडा असला ना, अस्तर किती चांगल्या क्वालिटीचं वापरलं किंवा पिना अटॅच केल्या तरीसुद्धा कपडा सारखा सरकतो. ऑलमोस्ट 4 ते 5 तास हा ब्लाऊज मी शिवत होते आणि व्यवस्थित काही मला असं म्हणजे परफेक्ट तो ब्लाऊज सारखा निसरळायचा आणि त्यामुळे पायपिंग म्हणा किंवा बाकीचं कुठे जोड करायला म्हणा एकदम व्यवस्थित बसत नव्हतं आणि मला इतकं जास्त इरिटेट झालं होतं की नेमकं हे ब्लाऊज सोडून दुसरं काही काम करायला घेते आणि संध्याकाळच्या वेळेस शिवते निवांत, असं माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता. पण म्हटलं चला आता कट केलेलाच आहे, अर्धा शिवून झाला आहे, अर्धा पटकन करून घेते आणि त्यानंतर मग घरातली कामं आवरते. सकाळचा नाश्तासुद्धा बाकी होता. आता पुढे तुम्हाला दाखवतेच की सकाळच्या नाश्त्यासाठी मी काय बनवलं होतं. त्यानंतर ना आता हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर साडीला गोंडेसुद्धा मला दुसऱ्या घ्यायचे होते आणि माझी तीच घाई चालली होती की हा आवरून मला दुसरा ब्लाऊजसुद्धा घेता येईल. तर ब्लाऊज तर बाकीचे मी कट करून ठेवले नव्हते, एक पण हाच फक्त शिवण्यासाठी बसले होते. हा झाल्यानंतर मग पटकन कटिंगला घेईन आणि कटिंग झाल्यानंतर मग साडीला गोंडे बसविला, असा काहीसा प्लॅन होता आजचा. तर काल इंस्टाग्रामला स्टोरी तुम्ही पाहिलीच असेल, त्यामध्ये मी सांगितलं होतं की पेपर पॅटर्न म्हणजे अवेलेबल होतील जर कोणाला घ्यायचे असतील तर. तर त्या संदर्भातच असे बरेच मेसेज येत होते आणि एका ताईंचा मेसेजसुद्धा आला आहे. ते साईटला मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावेल आणि तुम्हाला पाहायलासुद्धा भेटेल. तर त्यांनी सांगितलं की काहीतरी काम करायचं आहे किंवा घर बसल्या पैसे कमवायचे आहे, तर काही ऑप्शन आहेत का तुमच्याकडे? तर मी सांगितलं तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे ते काम तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त मग तुम्ही जर म्हणजे काही क्लासेस वगैरे घेऊ शकता, असं म्हणजे ट्युशन वगैरे, तरीसुद्धा तुम्हाला थोडाफार इन्कम होईल. असं बोलता बोलता थोडंसं त्यांनी म्हणजे बरेच 2-3 मेसेज टाईप केले आणि त्यानंतर मग मी ऑफलाईन असल्यामुळे मी काही मेसेज पाहिलेच नाही. तर त्यांचा मेसेज होता की माझं एज्युकेशन खूप चांगलं आहे, मी BSc BEd झालेले आहे, पण आता काही जॉब करत नाही, 2 मुली आहेत, असं बरंच त्यांनी टाईप केलेलं होतं. स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला वाचायलासुद्धा भेटेल. आणि 2 मुली असल्यामुळे बाहेर काही जॉब करता येत नाही आणि परिस्थिती सांगायची झालं तर लग्नाच्या आधी ना खूप व्यवस्थित लाईफ होती माझी एकदम. म्हणजे कॉलेज वगैरे, घरी येऊन काही काम नाही काय असं काहीसं होतं आणि त्यानंतर मग लग्न झाल्यानंतर संपूर्णच दिवस बदलले आणि त्यामध्ये म्हणजे एकदम स्टोरी फॉर्ममध्येच त्या असं सांगत होत्या आणि मी ज्यावेळेस रीड केलं ना त्यावेळेस मला त्यांना काय आन्सर द्यावं हेच कळलं नाही. आणि त्यानंतर मग लग्नानंतर काही दिवस बदलले आणि त्यानंतर मग थोडंसं म्हणजे फायनान्शियल कंडिशन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी याला खूप जास्त सामोरं जावं लागलं. त्यासाठी बरीच कारणंसुद्धा होत्या त्या सांगत होत्या. जास्त काही मी शेअर करत नाही. आता कोणाचा ना कोणाचा पर्सनल प्रश्न असतो आणि त्यांना विचारूनच हे मी व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्यांनासुद्धा काल मी एकच सल्ला दिला होता. तर त्यांना असं वाटत होतं, म्हणजे थोडक्यात मी सांगते तुम्हाला, तर त्यांना असं वाटत होतं की म्हणजे लग्नानंतर ना जसं त्यांची आधीची लाईफ होती ना तीच लाईफ त्यांना पाहिजे. खूप जास्त धकाधकीचं जीवन आहे आणि कुठे पैसे कमावे आणि आलेले पैसे कुठे ठेवावे, ठेवण्याआधीच ते पैसे जातात, असं काहीसा त्यांचा प्रश्न होता. तर मी तुम्हाला सांगेन की लग्नाआधी तुमची लाईफ कशी होती हे काहीच मॅटर करत नाही. आता जशी आहे त्यावरती तुम्हाला ॲडजस्ट करून चालायचं आहे आणि ॲडजस्ट करायला म्हणजे जर तुमचं अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा पूर्ण होत असतील तर तुम्ही व्यवस्थित आहात. अजून जास्त कशाची हवं असते मला ते काही कळतच नाही. आणि काय होतं माहिती आहे का, जसं लग्नाआधी म्हणजे बरीच मुलींची परिस्थिती जी आहे माहेरकडची म्हणा किंवा इतर काही फायनान्शियल कंडिशन म्हणा खूप कमी असते. म्हणजे त्यांना ज्या काही गोष्टी पुरेपूर पाहिजे असतात त्या व्यवस्थित भेटत नाही. तर खूप वेळा असं होतं आणि मग लग्नानंतर ना एकदम व्यवस्थित होतं, म्हणजे नवरा जॉबला वगैरे किंवा घरीसुद्धा एकदम व्यवस्थित घरदार वगैरे सर्व गोष्टी असतात. मग काय होतं त्यांना ती जी आधीची लाईफ असते ना त्याची सवय झालेली असते, म्हणजे काही मागितलं तरी भेटणार नाही वेळेवरती. मग त्या गोष्टीसाठी खूप वेळा वाट पाहायची आणि इकडं आल्यानंतर म्हणजे सासरी आल्यानंतर सर्व गोष्टी भेटायला लागल्या ना मग मुली जास्त नखरे करतात. मग त्यांना असं वाटतं की ही गोष्ट भेटल्यानंतर अजून यापेक्षा काहीतरी मोठी गोष्ट पाहिजे आणि त्यांची हाव वाढत चालते. मग काय होतं परिणामी घरामध्ये क्लेश, कलह अशा गोष्टी निर्माण होतात आणि मग त्यांची हाव काही सुटत नाही. ते एक गोष्ट ॲडजस्ट करत नाही की लग्नाआधी आपल्याला ह्या सर्व गोष्टी भेटतच नव्हत्या. म्हणजे ज्या काही गोष्टी भेटत होत्या त्यासाठी आपल्याला खूप जास्त हट्ट करावे लागत होते. मग आता लग्नानंतर आपल्याला सर्वच गोष्टी भेटत आहेत आणि वेळेवरती भेटत आहेत. मग ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये समाधान मानायचं सोडून त्यांची जी काही गोष्टींची हवं असते त्यांना अजून लागते. आणि जर लग्नाआधी तुमची जी काही परिस्थिती असेल ती खूप चांगली असेल आणि लग्नानंतर मग तुम्हाला 1-2 गोष्टी भेटल्या नाही तरीसुद्धा काही वाटत नाही. कारण की आधी तुम्हाला सर्व गोष्टी भेटलेल्या असतात. मग तुमच्याकडे कसली कोणती हवं नसतं.
असते की ह्या सर्व गोष्टी तर मी आधीच अनुभवलेल्या आहेत आणि त्याचं तुम्हाला काही मोठेपणा वाटत नाही, असं काहीसं होतं. तर हाच डिफरन्स आहे खूप. जर तुम्ही लग्नाआधी तुम्हाला ह्या गोष्टी भेटतच नव्हत्या किंवा त्या अफोर्ड करू शकत नव्हत्या आणि आता तुम्हाला ते सर्वच भेटायला लागले, त्यामुळे तुम्ही कुठेतरी खूप जास्त म्हणजे तुमची हाव वाढली आहे. तुम्हाला खूप जास्त गोष्टींचा अट्टहास करावा लागतो की ह्या गोष्टी पाहिजे, त्या गोष्टी पाहिजे. तर असं काहीसं त्यांचं होतं. त्यांनाही मी हेच समजून सांगितलेलं आहे. आता पाहू त्यांना जेवढं आत्मसात करता येईल ते त्या करतील. जे माझं काम होतं ते मी केले. थोडक्यात असा नाश्ता केला. त्यानंतर मग कपडे वगैरे वॉश करून घेतली. रामलासुद्धा व्यवस्थित तयार केलं आणि त्यानंतर मग त्याचं खाणं-पिणं ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्याच्या अचानक लक्षात आलं की जिथे ती पिगी बँक आहे ना, नेहमीच मी त्याच्यामध्ये जे काही कॉईन आहे ना, ते टाकत असते आणि मी रात्रीच्या वेळेस टाकून ती अशी साईडला ठेवली होती आणि त्याचं लक्ष गेलं आणि त्याचं म्हणणं होतं की अजून दे मला याच्यामध्ये काहीतरी टाकण्यासाठी. आणि त्याचं आहे ना होल जे आहे ना, ते थोडंसं स्मॉल असल्यामुळे 5चे जे काही कॉईन आहे ना, ते व्यवस्थित जात नाही. त्यामुळे तो रडत होता आणि जसं त्यामध्ये कॉईन टाकीन ना, परत काढून द्या असं त्याचं काहीसं म्हणणं होतं. आणि लहान मुलांना ना इतक्या जास्त ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात ना, काहीतरी नवीन भेटलं ना, 1 तासभर त्यांचा त्याच्यामध्ये कसा जातो तेच कळत नाही. व्यवस्थित त्याच्यामध्ये खेळतात, रमतात आणि आपल्यालाही सोपं जातं. थोड्या वेळ आता ब्लाऊजचं काम सोडून मी सुद्धा त्याच्याबरोबरच लागली होती. म्हटलं चला आता याला काय त्याच्या ॲक्टिव्हिटी आहे तेवढ्या पूर्ण करून घेऊयात आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं काम करायला बसते. कॉईन तर सगळेच संपले होते आणि अजून मागत होता आणि रडायलासुद्धा लागला. त्यामुळे एक जी काय आहे 20ची नोट मी त्याला दिली आणि म्हटलं टाक यामध्ये आता. ही सुद्धा काढ म्हणत होता परत पाठीमागे. पण थोडंफार त्याला असं सांभाळून सांगून मग व्यवस्थित केलं आणि त्यानंतर मग माझ्या शेजारीच बसून घेतलं, जिथे मी ब्लाऊज शिवत होते तिथं. आणि त्यानंतर मग काय होतं ना, मुलांना अशा छोट्या-छोट्या गोष्टींची सवय लागली ना, कुठेतरी असे कॉईन असतील, बाकी काही गोष्टी असतील, त्यांना एकदा कळलं ना, की सर्व गोष्टी यामध्ये टाकायच्यात, जे काही कॉईन असतील ते. मग त्यांनासुद्धा लहानपणापासून सवय लागते आणि ही जी बँक आहे ना, म्हणजे छोटीशी पिग बँक, तर ही अगदी लहान होताना म्हणजे ज्यावेळेस 2 ते 3 महिन्याचा, तेव्हापासून माझ्याकडे आहे. त्याला जे कोणी पैसे देतील किंवा त्याच्या म्हणजे कुठेही आपण बाहेर गेल्यानंतर लहान मुलांना जसे पैसे देतात ना, तसे पैसे दिलेले सर्व मी त्यामध्येच टाकलेले आहे आणि अजूनसुद्धा ओपन केली नाही. आता राम 2 वर्षाचा होईल तेव्हापासून. सगळे कॉईन संपले. त्यानंतर घरातली कॅश तर मी जास्त काही ठेवत नाही आणि मोठ्या नोटा त्याच्याकडे देण्यामध्ये काही पॉईंट नाही. त्यामुळे 20ची नोट मी दिली होती. आता आम्ही धुरले बा ते म्हणजे बाबाच्या वॉलेटमध्ये काही कॉईन भेटतात का ते पाहण्यासाठी. पण त्यामध्ये आधार कार्ड, ATM कार्ड, पॅन कार्ड सोडून बाकी कसलीही कॅश नव्हती. त्यामुळे मग मी माझी पर्स उचकली तर त्यामध्ये बऱ्यापैकी कॉईन होते. तर तेच मी आता त्याला देते आणि त्यामध्ये टाक म्हणते. अर्धा पाऊण तास रामने माझा त्या बँकच्या पाठीमागे घातला. सारखे त्यामध्ये पैसे टाकायला मागत होता आणि दुसरं मी फसवणूक म्हणून त्याला काही लोखंडाचे जे गोल हे असतात ना, छोटे-छोटे गोलाकार असतात पहा, तर ते मी टाकायला दिले होते आणि त्याला लगेच कळलं. बाजूला फेकून देत होता, ते नको म्हणत होता आणि पैसे दे म्हणत होता. इतकी मुलं हुशार असतात, पैसे कोणाला कळत नाही. जशी मी त्याच्या हातामध्ये कॉईन दिले ना, तसा पळत चाललाय त्यामध्ये टाकण्यासाठी आणि त्याच्या समाधानासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याला इथे दुसरं प्रेम करायला कोणी नाहीच आहे. आम्ही दोघं सोडून घरी गेलं तरीसुद्धा मग काय होतं, घरी जाणं एवढं जास्त होत नाही. मग इथे त्याच्या मनासारख्या थोड्याफार गोष्टी केल्या ना, खूप आनंदी होतो, हॅप्पी राहतो. आणि चला रोज कामं तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त त्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे. कधी-कधी मुलं ना खूप जास्त एकटे पडतात, बाहेर खेळायला नाही आणि रामचं असं आहे थोडंफार बाहेर नेलं ना इतकं हुंडारतो ना, त्याला असं वाटतं की खूप दिवसातून मी बाहेर निघलोय आणि काय होते माझ्या कामामुळे मला काही त्याला बाहेर नेणं होतच नाही. त्यामुळे मला सुद्धा वाटतं की चला घरामध्ये का होईना पण थोड्या वेळ त्याच्यासोबत वेळ घालूयात. आता व्यवस्थित त्याचं जे काही काम होतं ते आवरलं होतं आणि त्याला थोड्या वेळापूर्वी मी जेवूसुद्धा घातलं होतं. खीर बनवली होती पण व्यवस्थित काही खाल्लीच नव्हती. मी थोडीशीच अगदी साखर टाकली होती त्यामुळे गोड झाल्यामुळे त्यांनी काही खाल्लं नसेल आणि जर कोणता पदार्थ तो आवडीने खात असेल तर ते म्हणजे नाचणी सत्व. आता 2 वर्षाचा होईल तरीसुद्धा मी नाचणी सत्व त्याला दिवसातून एकदा देतेच. तरी ते नाचणी सत्व बनवत होते. खीर बनवून काही त्याने व्यवस्थित खाल्ली नव्हती. त्यामुळे खीरसुद्धा मग मी तशीच बाजूला ठेवली आणि आता नाचणी सत्व बनवायला घेतले म्हणजे व्यवस्थित खायला असं मला वाटलं. सुरुवातीला मग त्याला पाणी वगैरे हे त्याचं चालूच होतं. जेव्हा पण स्वयंपाक करेल तेव्हा त्याला गॅसपाशी बसायचं असतं, नाहीतर काम करू देत नाही. हात वगैरे कुठंच लावत नाही, पण तरीसुद्धा भीती वाटते. त्यामुळे लक्ष मला त्याला व्यवस्थित ठेवावं लागतं. संध्याकाळची जी काही भाजी आहे तीसुद्धा मी ऑलरेडी इथे साईडला बनवून ठेवली, म्हणजे संध्याकाळचं काम माझं सोपं होऊन जाईल. आणि ज्यावेळेस मग संध्याकाळी जेवायचं असेल त्यावेळेस गरमागरम भाकरी, चपाती किंवा राईस असं बनवायचं, म्हणजे काम सोपी होतात. संध्याकाळच्या वेळेस अचानक स्वयंपाक करायला घेतला ना, खूप जास्त कंटाळा येतो आणि आत्ताचं स्वयंपाकाचं रुटीन म्हणजे जेव्हा ब्लाऊजचं काम आवरेल, घरातली कामं आवरेल, रामला थोडंसं शांत करून होईल त्यावेळेस स्वयंपाक होतो. जेव्हा भूक लागेल तेव्हा स्वयंपाक होतं. असं संध्याकाळच्या स्वयंपाकाचं रुटीन आहे. मग 11 वाजो, 12 वाजो, 11:30 होईल.
असं काही सांगता येत नाही. त्यामुळे आज माझ्याकडे जरासा वेळ होता तर भाजीसुद्धा बनवून घेतली. रामचं नाचणी सत्वसुद्धा बनतंय आणि आता त्याला खायची होती साखर. तर साखरेचा डबा तर त्याचा अगदी डोळ्यांना दिसणाराच आहे. व्यवस्थित त्याच्याकडेच बोट करतो, तेच मागतो, पण मी त्याला देत नाही. इथे त्याला मी बडीशेप देत होते आणि साखर म्हणूनच असं फसवणूक म्हणून मी त्याला देत असते. बडीशेप खाल्लेली चांगली असते, मुलांना पोटाला वगैरे आराम भेटतो, त्यासाठी ते बडीशेप मी डेली त्याला देते. साखर मागितली की आपण बडीशेप हवाली करायची आणि त्यालाच साखर साखर म्हणून द्यायचं, असं मी करते. तर अशा काहीशा ट्रिक वापरते जेणेकरून की काय होतंय ना, बाहेर गेलं ना, हळदी कुंकाला जा, बोरनानला जा, राम सारखा ते तिळगुळ म्हणा, चॉकलेट म्हणा, बिस्किट म्हणा, सारखं त्यावरतीच अटॅक करतो आणि तेच खायला मागतो. मग रोज रोज देणं म्हणजे खूप धोकादायक आहे मुलांना. अगदी म्हणजे त्यांच्या दाताला सुद्धा खूप ते इजा करू शकतं, म्हणजे दात वगैरे किडतील आणि पोटात सुद्धा जंत होतात गोड खाल्ल्यामुळे आणि खोकला वगैरे अशा गोष्टीसुद्धा बऱ्याच होतात आणि आजारीच होता ऑलरेडी. आता तरी थोडासा बरा आहे 2 दिवसापासून, त्यामुळे काही वाटत नाही आणि त्यामुळे आपण व्हिडिओसुद्धा मी स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती टाकत नव्हते आणि यावरती सुद्धा 1-2 दिवस तर गॅप आपला होतोच. पण चला, कामाचा लोडसुद्धा तसाच आहे. काही नवरीचं काम आहे, साडीच्या गोंड्यांचं वगैरे. त्यानंतर मग बाकीची रोजची कामं तर येतच राहतात. आता असं वाटतं की चला रामच्या बोरनांची तयारी वगैरे करूयात. आता गुरुवारी मी ठरवले की रामचं बोरनान आणि हळदी-कुंकू करायचं आणि बुधवारी सर्व घर आवरून घ्यायचं. पण त्यामध्ये जरी अर्जंट काम आलं तर काही सांगता येत नाही. पण आता हे करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. बाकीची कामं साईडला ठेवून पहिलं हे करून घेते, कारण की एकदा ते दिवस गेले ना, मग परत येत नाही. मग किती वर्षभर वाट पाहावी लागते की तो सण येईल आणि मग त्यानंतर मग मी हळदी-कुंकू करील किंवा बाकीचा कार्यक्रम करील, असं काहीसं. तर आता तो म्हणत होता की कॅमेरा बंद कर. त्यासाठी म्हटलं की कॅमेरा बंद करते आणि त्याचा जो काही खाऊ आहे तो थंड करते आणि त्यानंतर मग त्याला खाऊ घातलं का मग मी माझं काम करायला मोकळी आणि तो सुद्धा खेळायला एकदम तयार. तर आता त्याचं खाणं-पिणं झालं व्यवस्थित. एकदा जेवण केलं की छान खेळतो आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, राम 1-2 तास इतका आरामशीर खेळतो ना, अजिबात माझ्याजवळ सुद्धा येत नाही आणि एक दिवस असा येतो की राम काहीच काम करू देत नाही, असंच त्याचं आहे. तर त्याच्या सोयीनुसार मी काही कामं करते आणि त्यानंतर मग आता थोडंफार बाहेर फिरून यावं म्हटलं आणि रामला आता इथे खिडकीच्या जवळ उभं केले. बाहेरचं एन्व्हायर्नमेंट ना इतकं हॅपनिंग असतं ना, काय सांगू. हे पाहू शकता तुम्ही, संध्याकाळचे 5:30-6 वाजले असतील. इतकं निखळ आणि व्यवस्थित, म्हणजे अगदी गावाकडची फिलिंग येईल असं काहीसं एन्व्हायर्नमेंट आहे आणि अगदी बाहेरच्या खिडकीमधून हे सर्व दिसतं. म्हणजे बेडरूममध्ये जी खिडकी आहे ना ती, ही नारळाची झाडं, त्यानंतर हिरवंगार इतकं वातावरण ना खूप छान वाटतं आणि व्हिडिओमध्ये जितकं व्यवस्थित दिसत नाही ना, तितकं समोरून पाहायला खूप छान वाटतं. आणि जेव्हा इकडची विंडो ओपन करणं ना, त्यावेळेस इतकी सुंदर हवा, मंजूळ हवा येते ना आतमध्ये, की सारखं त्या एन्व्हायर्नमेंटचा आनंद घ्यावा वाटतो. चला बाहेर जाणं का होत नाही किंवा फ्रेश एअर घेणं का होत नाही, पण असं विंडो ओपन करून थोड्या वेळ तिथे शांत उभं राहून विचार करायला ना खूप छान वाटतं. पण राम बाजूला उभा आहे आणि तो मला शांततेत हे सर्व आत्मसात करून दिलं असं तर होणार नाही. त्रास देत होता, त्यामुळे त्याची जी काही जुनी पाणी खेळणी होती, जी की मला डिक्लटर करायची होती, ती मी इथे बाजूला काढून घेतली आणि हे सर्व आता मी टाकून देणार आहे असा विचार करते. कारण की खूप सामान होतं घरामध्ये आणि काही गोष्टी लागत नाही तरीसुद्धा आपण अशाच जपून जपून ठेवतो की चला कुठेतरी उपयोगी येईल असं म्हणून. तर त्या सर्व गोष्टी आता मी इथे बाजूला करून देणार आहे आणि कपडेसुद्धा मला आता आणायचे होते. पुढचं वातावरणसुद्धा तुम्हाला दाखवते. पण काय होते, आता पुढे अजिबातच काही हिरवं राहिली नाही आणि त्यामुळे पाहायलासुद्धा काही व्यवस्थित वाटत नाही. एकदमच म्हणजे हिरवं कुठेच दिसत नाही असं काहीसं झाले. थोड्या वेळ बाहेर येऊन पाहायचं आणि त्यानंतर मग कपडे वगैरे आत नेऊन फोल्ड वगैरे करायचं आणि मग बाकीचे व्हिडिओ वगैरे काय असेल ते शूट करायचे. तर बरेच दिवस झाले स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती आपला व्हिडिओ काही रेग्युलर येतच नाही. म्हणजे 5 ते 6 दिवस झाले असतील आणि मी कारण तुम्हाला सांगितलं होतं की रामची आणि माझी दोघांची तब्येत व्यवस्थित नव्हती. मला नंतर बरं वाटायला लागलं, पण मुलं आजारी असते ना, खरं सांगते काहीच काम करूसं वाटत नाही. मग असं वाटतं कितीही काम करा, काही अर्थ नाही. मुलं एका बाजूला रडणार, आपलं काम एका बाजूला चालणार. त्यामुळे म्हटलं की चला आज व्हिडिओ तिथे अपलोड केला पाहिजे. त्यासाठी इथे शूटिंगला बसले आणि राम माझ्या बाजूलाच बसलेला होता. त्यामुळे आता इथे व्हॉईस ओव्हरच मला संपूर्ण करावा लागेल. संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा बाईचा व्हिडिओ मी स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती टाकलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या चॅनलची लिंक देईल. काय झालेलं, पाठीमागच्या वेळेस मी बाई कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता, पण तिथे काही व्यवस्थित त्यांना समजलं नव्हतं. म्हणजे न्यूजपेपरवरती कट केल्यामुळे काय होतं, न्यूजपेपरवरती छोटे छोटे लेटर्स असतात, मग समजायला सुद्धा अवघड वाटतं आणि व्यवस्थित मार्किंग दिसत नाही. त्यामुळे म्हटलं की चला व्हाईट पेजवरती एकदा व्यवस्थित दाखवूयात. त्यासाठी पेपर वगैरे मी आधीच आणून ठेवला होता आणि आता बाईचं कटिंग वगैरे एकदम परफेक्ट व्हिडिओ मी त्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे.
अजून जरी तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. आणि त्यावरती ना खूप सारे तुमचे कमेंट असतात की स्लीवचं कटिंग सॉरी ब्लाऊजचं कटिंग दाखवा. पण हे सर्व ब्लाऊजचीच कटिंग आहे ना. जर बेसिकपासून मी सुरुवात केली तुम्हाला सांगायला तर व्यवस्थित कळणार आहे. एकदमच कटोरी कटिंग आणि प्रिन्सेस कटिंग दाखवायला गेलं तर एकदमच तुमच्या डोक्यावरून जाईल. त्यामुळे सोपं जे आहे ते सुरुवातीला घेते आणि त्यानंतर मग कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपलं रेग्युलरली येणारच आहे. थोडासा अवमेळ होईल कारण की मला कामामध्ये कोणाची मदत नाही. जे काही ब्लाऊजचं हुकपासून हातशिलाई करण्यापर्यंत सर्व मलाच करावं लागतं. त्यामुळे थोडासा वेळ जातो आणि कामाचा लोडसुद्धा बऱ्यापैकी तसाच असतो. डेली व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल, डेलीचे मी 3 ते 4 ब्लाऊज आता कट करून शिवतच असते. आता रामलासुद्धा बरं वाटते. त्यामुळे जे काही माझं रुटीन आहे ते फिक्स झालंच पाहिजे. तर एकदा नक्की व्हिडिओ जाऊन पहा. तर चला असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.